नमो बुद्धाय. आदरणीय श्रद्धा संपन्न धम्म उपासक, धम्म उपासिका, धम्म बालक, धम्म बालिका, माता पिता बंधू भगिनी आणि सर्व धम्मप्रेमी यांना मी माझी मंगल मैत्री प्रदान करतो. काय तुम्हाला माहित आहे, भगवान बुद्धांनी आजारातून मुक्त होण्यासाठी कोणते औषध सांगितले होते? औषधाशिवाय मन आणि शरीर निरोगी ठेवता येते का? या आजच्या महासप्तभुजंग सुत्त परित्राण पाठामध्ये आज आपण श्रवण करणार आहोत बुद्धांचे आरोग्य सुत्त. जेव्हा महामोगलायन आणि महाकाश्यप थेर गंभीर आजारी होते तेव्हा त्यांना कशाने बरे केले? चित्तशुद्धी आणि व्याधी मुक्ती एकाच वेळी शक्य आहे का? तुमच्या आयुष्यातील तणाव आणि आजार दूर करण्यासाठी महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांची ही 7 तत्वे तुम्हाला माहित आहेत का? आजारपणात बुद्धांनी काय सांगितले? ही सुत्त ऐकताच आजार का पडतात? दिवसात चित्तशुद्धी कशी करावी? विज्ञानापलीकडे आरोग्याचे रहस्य या महा सप्तभुजंग सुत्तामध्ये संपूर्ण तथागतांनी संबोधलेले आहे. संसारे संसरंतान ते भुजंगंतं म्हणामहे. याचा अर्थ या संसार चक्रात फिरणाऱ्या प्राण्यांच्या सर्व दुःखांचा नाश करणाऱ्या मारसेनेचा, नकारात्मक शक्तीचा, अमानवीय दुष्ट शक्तीचा पराभव करणाऱ्या आणि या 7 तत्वांना धम्माला जाणल्यामुळे अनेक जीव या भवसागरातून मुक्त झाले आहेत, जे जन्म, जरा, व्याधी आणि मृत्यूपासून मुक्त होऊन निर्भय अशा अमृत निर्वाण पदाला प्राप्त झाले आहेत. अशा अनेक गुणांनी युक्त असलेल्या आणि औषधा समान असलेल्या या भुजंग सुत्ताचे आपण पठन करूया. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. संसारे संसरंतान सब दुःख विनाशने सत्तधम्मेच भुजंगे मारसेनापमदने. बुझित्वा एचकेचिसो मुक्तिंदितुत्तमा भवा. अजातिमजरं व्याधी अमन्तं निभयं गता. एवमादिगुणोपेतं अनेक गुणसंगहं औषधं स्वयं मन्तं भुजंगं तं भणामहे. सति सति सखातो धम्मानं विचयो तथा वीर्यं पिपीपासाधि. भुजंगात् तथा परे समादुपेक्षा भुजंगा. सते ते सबदसिना मुनिना संबंध खाता. भाविता बहुलीकता संवर्तन्ति अभिन्नाय. निबानाय च बोधिया
सच्चवजेन सोथिते होतु सबदा एकस्मिन् समये नाथो मोगलानं च कස්සपन् गिलानं दुःखिते दिस्वा भोजंगे सत्देसई तेच तं अभिनन्दित्वा रोगामुञ्चिन्सुं खणे एतेन सच्चवजेन सोतिते होतु सबदा एकदा धम्मराजापि गेले नेयाभिपीडितो चुन्दरतथेरेण तङ्गेव भनापेत्वाणं सङ्गम् सम्मोदित्वाच आबाधा तम्मावुत्थासीठाणसो एतेन सच्चवजेन सोतिते होतु सबदा पहिना तेच आबाधा तिन्नंपि महेशिनं मगाहत कलेसाव पत्ताणुपतिदं एतेन सच्चवजेन सोतिते होतु सबदा संसारे संसरंतानं ते बोझंगंतं म्हणामहे. याचा अर्थ या संसार चक्रात फिरणाऱ्या प्राण्यांच्या सर्व दुःखांचा नाश करणाऱ्या मारसेनेचा, नकारात्मक शक्तीचा, अमानवीय दुष्ट शक्तीचा पराभव करणाऱ्या आणि या 7 तत्वांना धम्माला जाणल्यामुळे अनेक जीव या भवसागरातून मुक्त झाले आहेत, जे जन्म, जरा, व्याधी आणि मृत्यूपासून मुक्त होऊन निर्भय अशा अमृत निर्वाण पदाला प्राप्त झाले आहेत. अशा अनेक गुणांनी युक्त असलेल्या आणि औषधा समान असलेल्या या भुजंग सूक्ताचे आपण पठन करूया. सत्ती सती सखातो धम्मान विचयो तथा समाधुपेक्षा भुजंगा सत्येते सबद्धस्सिना. सर्वदर्शी मुनींनी म्हणजे महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी 7 भुजंगाचे, बोधीच्या 7 अंगाचे अत्यंत स्पष्टपणे प्रतिपादन केले आहे. ती 7 अंगे म्हणजे 1 सती म्हणजे स्मृती सजगता, 2 धम्मविचय म्हणजे धम्माचे परीक्षण, 3 वीर्य म्हणजे ऊर्जा आणि उत्साह, 4 पीती म्हणजे आनंद, 5 पश्चद्दी म्हणजे चित्ताची शांतता, 6 समाधी आणि 7 उपेक्षा म्हणजे समतेचा भाव. या 7 अंगांचा वारंवार सराव आणि विकास केला पाहिजे. संवंतंती अभिन्नाय निब्बाणायच बोधिया. ही 7 अंगे उच्च आध्यात्मिक ज्ञानासाठी, पूर्ण जागृतीसाठी आणि निर्वाण प्राप्तीसाठी कारणीभूत ठरतात. या सत्य वचनाच्या प्रभावाने सर्वांचे सदैव कल्याण हो. एकस्मिन् समये नाथो मोग्गलानंच कස්සपन् तेचंतं अभिनंदित्वा रोगा
मुच्चिंसुम तंग खणे. एका वेळी भगवान बुद्धांनी महामोग्गलायन थेर आणि महाकश्यप थेर यांना आजारी आणि व्याधीने अत्यंत दुखी असल्याचे पाहिले. तेव्हा तथागत भगवान बुद्धांनी त्यांना या 7 भुजंगाचा उपदेश केला. तो उपदेश ऐकून त्यांना खूप आनंद झाला आणि त्याच क्षणी ते त्या आजारातून पूर्णपणे मुक्त झाले. या सत्यवचनाच्या प्रभावाने तुमचे सदैव कल्याण हो. एकदा धम्म राजापी गेलन्नेना सम्मोदित्वाच आभादा तम्हा उठ्ठासी ठाणसो. एकदा स्वतः धम्मराज म्हणजे भगवान बुद्ध आजाराने पीडित झाले. तेव्हा त्यांनी आयुष्यमान चुंदथेर यांना हेच बोझंग सूक्त पठन करण्यास सांगितले. ते ऐकून भगवान बुद्ध अतिशय प्रसन्न झाले आणि त्यांचा आजार त्वरित दूर झाला. या सत्यवचनाच्या प्रभावाने तुमचे सदैव कल्याण हो. पहिना तेच आबादा तिन्नन्नंपी महेशिनं. ज्याप्रमाणे मार्गाच्या अभ्यासाने सर्व क्लेश कायमचे नष्ट होतात, त्याचप्रमाणे या तिन्ही महर्षींचे भगवान बुद्ध, मोग्गलायन आणि काश्यप आजार समूळ नष्ट झाले. ते आजार पुन्हा कधीही न उद्भवणाऱ्या स्थितीला प्राप्त झाले. या सत्यवचनाच्या प्रभावाने तुमचे सदैव कल्याण हो. आदरणीय श्रद्धावान धम्मप्रेमी, तुम्हाला या 7 बोधी अंगापैकी कोणते अंग सर्वात कठीण वाटते? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. काय तुम्ही कधी बोझंग सुक्ताचा अनुभव घेतला आहे? तुम्ही दररोज 10 मिनिटे आपल्या चित्तशुद्धीसाठी देऊ शकता का? धम्मप्रेमींनो, औषध घेऊनही आजार बरा होत नसेल तर मनाच्या शक्तीचा विचार केलाय का? आपण भगवान बुद्धांनी अशाच वेळी बोझंग सूक्त सांगितले होते. स्वतः भगवान बुद्ध आजारी असताना त्यांनी हे सूक्त ऐकले आणि ते व्याधीमुक्त झाले. यात 7 अशी तत्वे आहेत जी तुमच्या शरीराला, ऊर्जेला पुन्हा जागृत करतात आणि जनकल्याणार्थ आपले हितनाद आणि सर्वांना दुःखातून, व्याधीतून, अमानवीय दुष्ट शक्तीतून मुक्त होण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण आपल्या या शेअर केल्याने दुसऱ्याचे दुःख जर नष्ट होत असेल, दुसऱ्यांना या सूक्त पठनापासून सुख मिळत असेल, व्याधीमुक्त होत असेल, तर त्याचे पुण्य आणि श्रेय हे तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुक, इंस्टाग्राम सर्व मीडिया प्रसार माध्यमातून शेअर करा. सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. भवतु सब्ब मंगलम, रक्षन्तु सब्ब देवता. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो. सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो. जळातील, थळातील आणि गगनातील सर्व दृश्य अदृश्य प्राण्यांवरती तथागतांच्या मंगलमैत्रीची अनुकंपा हो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो. सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो.